पुरण बद्दल बोलूया आपण. तर पुरणने त्याची स्वप्न अपूर्ण ठेवली आहेत आणि तो रिटायर झालेला आहे. सो पुरणने ऍक्च्युली बघायला गेलं तर पुरण फार खेळला पण नाही. हार्डली तो 61 ODIs खेळलाय आणि 2000च्या आसपास त्याचे रन्स आहेत. T20 त्याचं खूप नाव होतं. म्हणजे T20 आय गेस वेस्ट इंडिज मधनं तो पहिला बॅट्समॅन 2000 रन्स क्रॉस केले इंटरनॅशनल्स मध्ये आणि 100च्या वर 106 मॅचेस खेळलाय तो. गेलने पण नाही गेलेत. गेलने तो कमीच केला ना इंटरनॅशनल. त्यांचे ज्या काळात गेल आणि ब्रॅव्हो ज्या काळात T20 क्रिकेट जस्ट आलं होतं त्यांचे ते बोर्ड सोबतची त्यांची भांडणं वगैरे सगळी होती. सो ते लोक रिटायर नव्हते पण ते ऑलमोस्ट रिटायर नव्हते जमा होते. फक्त ते लोक वर्ल्ड कप जाऊन खेळायचे आणि जिंकवायचे पण. दोनदा जिंकवले त्या लोकांनी. पण मग त्यांनी फार इंटरनॅशनल खेळलं नाही. पुरण त्यातल्या त्यात खेळला आणि त्याने पण आता रिटायरमेंट घेतली. सो त्यात काही याच सेन्स नाही कळत हे लोक का असं करतात. मॅचेस त्याला ते मुळात वेस्ट इंडिजचा मेन प्रॉब्लेम आहे की वेस्ट इंडिजचा एक देश नाहीये. सो 6-7 देश आहेत जे एकत्र येऊन क्रिकेट खेळतात. सो त्यांचा ऍज नॅशनल प्राईड त्यांच्यासाठी एवढा मुद्दा नाहीच आहे. म्हणजे आधीपासूनच नव्हता पण ते लोक क्रिकेटच जमले. पण वेस्ट इंडिजचा मला वाटतं की त्यांचा जो काही डिक्लाईन आला तो खूप आधीच चालू झालेला. त्यामुळे आता जे काही नवीन क्रिकेट येतात त्यांच्यात असं इन्स्पिरेशनसाठी बघण्यासाठी जसं आपल्याकडे आहे की आता रोहित शर्मा विराट कोहली गेले. सो आता मला जर नवीन क्रिकेटर येत आहेत तर त्यांना पण वाटत असेल की भाई विराट सारखी कारकीर्द असावी, रोहित शर्मा सारखी कारकीर्द असावी. रोहित शर्मा आणि सचिनला वाटलेलं की रोहित शर्मा आणि विराटला वाटलेलं की सचिन सारखी असावी, द्रविड सारखी असावी. सो वेस्ट इंडिजकडे तो बेसच नाही आता.